घ्यायची झाली तर आता सध्या त्यांच्या काही टेस्ट झालेल्या आहेत आणि त्यानंतर सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. मात्र काळजी करण्यासारखं काही नसल्याचं डॉक्टरांकडून काही वेळापूर्वीच सांगण्यात आलंय. हा संपूर्ण घटनाक्रम जर आपण बघितला तर जेव्हापासून अजित पवारांचं निधन झालं त्याच्यानंतरचे काही दिवस प्रचंड शारीरिक त्रास झालेला होता, परिश्रम झालेले होते आणि त्यामुळेच खरं तर त्यांना कुठेतरी मानसिक ताण असेल की शारीरिक ताण आलेला होता, दगदग खूप झालेली होती आणि त्यामुळे त्यांची प्रकृती अचानक थोडीशी अस्वस्थ त्यांना वाटत होतं. आज सकाळपासूनच असं पाहायला मिळत होतं की त्यांना कफ झालेला होता, श्वास घ्यायला थोडासा त्रास होत होता. त्यामुळे सकाळपासूनच त्यांच्यावरती रेग्युलरली उपचार करणारे जे डॉक्टर आहेत त्यांची एक टीम गोविंद बागेमध्ये पोहोचलेली होती. बारामतीतल्या त्यांच्या निवासस्थानावरती त्यांच्यावरती सकाळपासून खरं तर उपचार झालेले सुद्धा होते. मात्र नंतरच्या वेळेत असं वाटायला लागलं की त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे. त्यामुळे मग अचानक त्यांना पुण्याला हलवायचं ठरवलं. त्यानंतर पूर्ण ताफ्यामध्ये कार्डियॅकच्या अँब्युलन्ससह खरं तर शरद पवारांना पुण्यामधल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणण्यात आलं. त्यावेळी प्रतिभा काकी त्यांच्या सोबत होत्या, त्याचबरोबर सुप्रिया सुळे सुद्धा त्यांच्या सोबत होत्या. हे तिघही जण आणि संपूर्ण त्यांची जी टीम आहे, डॉक्टरांची टीम असेल किंवा त्याचबरोबर सगळे बॉडीगार्ड्स वगैरे असतील, पोलिसांचा ताफा असेल, ते सगळे घेऊन रुबी हॉलला पोहोचलेले होते. त्यानंतर काही वेळासाठी या ठिकाणी कुणी काही माहिती दिली नव्हती की आत नेमकं काय चालू आहे. मात्र त्यानंतर काही वेळानंतर आमदार रोहित पवार या ठिकाणी पोहोचले. ते सुद्धा स्वतःमध्ये आतमध्ये गेलेले होते. त्यानंतर ते डॉक्टरांना घेऊन बाहेर आले आणि त्यानंतर या ठिकाणचं हेल्थ बुलेटिन जे होतं ते देण्यात आलं. त्यामध्ये असं सांगण्यात आलं की फार जास्त काही झालेलं नाहीये किंवा खूप टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. या सगळ्यामध्ये केवळ त्यांना कफ झालेला होता आणि शारीरिक दगदग खूप झालेली होती. त्यामुळे थोडंसं अस्वस्थ वाटत होतं, थकवा आलेला होता, विकनेस होता. त्यामुळे खरं तर रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलं. त्यानंतर काही टेस्ट केल्या गेलेल्या आहेत. या टेस्टचे 3 तासांनंतर रिपोर्ट येणार आहेत असं सुद्धा सांगितलं गेलंय. त्यामुळे आता 3 तासांनंतर येणाऱ्या या रिपोर्टमध्ये नेमकं काय येतंय याच्यावरती पण बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत. मात्र डॉक्टरांनी जे काही सांगितलंय त्यानुसार आता तरी कुठलीही काळजी करण्यासारखं काहीही कारण नाहीये. डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे की पुढचे 4-5 दिवस त्यांना बेड रेस्ट करण्याची गरज आहे आणि त्यामुळे इथेच त्यांना ठेवलं जाईल. व्हेंटिलेटर लावलेला नाहीये, आयसीयू मध्ये सुद्धा ठेवलेलं नाहीये. प्रकृती चांगली आहे, चालता बोलता आहेत आता स्वतः पवार साहेब. त्यामुळे फार जास्त काळजी करण्यासारखं काही नाहीये. काही वेळापूर्वी या ठिकाणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले शशिकांत शिंदे सुद्धा आलेले होते. त्यांनी सुद्धा विचारपूस केली. त्यानंतर आमदार बापूसाहेब पठारे सुद्धा येऊन गेलेत. सध्याचे जे गटनेते आहेत काका चव्हाण ते सुद्धा आलेले आहेत. सगळ्यांनी शरद पवारांची या ठिकाणी येऊन विचारपूस केलेली आहे, भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता पुढच्या काही वेळामध्ये आपण बघतोय की पुन्हा एकदा डॉक्टर येऊन या रिपोर्टमध्ये काय आलंय वगैरे हे सगळं सांगतील. सध्या तरी काळजी करण्यासारखं करू नका. इतर सुद्धा पेशंट आहेत, इतर पेशंट्सला कुठल्याही पद्धतीने त्रास झाला नाही पाहिजे. हॉस्पिटलचे काही नियम असतात, प्रोटोकॉल असतात, ते सगळे पाळले गेलेच पाहिजेत आणि त्यामुळे कुणीही इथे येऊन गर्दी करू नका. साहेबांची प्रकृती ठीक आहे, काळजी करण्यासारखं फारसं काहीही नाहीये अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. त्यामुळे आता पुढच्या काही वेळामध्ये रिपोर्ट्समध्ये नेमकं काय येतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या स्वतः बारामतीवरून या ठिकाणी शरद पवारांच्या भेटीसाठी, त्यांना पाहण्यासाठी पुण्यामध्ये दाखल होणार आहेत. खरं तर त्यांना निघून आता 1-1.5 तास झालेला आहे. पुढच्या 1 तासाभरामध्ये त्या स्वतः सुद्धा रुबी हॉल क्लिनिकला पोहोचतील आणि त्या स्वतःही शरद पवारांची भेट घेतील, विचारपूस करतील आणि त्यानंतर कदाचित त्या माध्यमांशी संवाद सुद्धा साधण्याची शक्यता आहे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.